नमस्कार मंडळी. काय मग बरं आहे ना? आशा करतो सगळं काही बरं चाललंय तुमचं. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला ट्रॅव्हल विथ प्रमोद सोबदारवर. तर मित्रहो, आज आपण जाणून घेणार आहोत सांगली जिल्ह्यातील एक शहर ज्याचं नामकरण हल्लीच बदललंय. मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेलच, मी इस्लामपूरबद्दल बोलतोय, ज्याचं नवीन नामकरण आहे ईश्वरपूर. तर मित्रहो, हा आहे आमचा बंगला इस्लामपुरातील, आणि तो पाहून आता आपण जाणार आहोत इस्लामपूरची सैर करायला आणि जाणून घेणार आहोत इस्लामपूरबद्दल. तर चला मंडळी, माझ्यासोबत इस्लामपूर पाहायला. ईश्वरपूर. मित्रहो, ईश्वरपूर हे नामकरण आत्ताच झालंय, पण गेली 50 वर्ष आम्ही त्याला इस्लामपूर म्हणूनच संबोधतोय, इस्लामपूर म्हणूनच ओळखतोय. तेव्हा माझ्या बोलण्यात इस्लामपूर हा शब्द वारंवार येण्याची शक्यता आहे. आज आपण जाणून घेणार आहोत उरण इस्लामपूरबद्दल. उरण इस्लामपूर हे सांगली जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शहर आहे. या ठिकाणी शिक्षण, उद्योग तसेच व्यापारी दृष्टीने मोठी प्रगती झाली आहे. इस्लामपूर हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं असून हिरवाई, शेती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी हे गाव इस्लामपूर म्हणून ओळखलं जात असे, पण आता अधिकृतरित्या त्याचं ईश्वरपूर असं नामकरण झालं आहे. औद्योगिक व व्यापारी वाढ झाल्यामुळे ते शहर म्हणून विकसित झाले. आसपासच्या ग्रामीण भागासाठी हे शहर व्यापार आणि शिक्षणाचं केंद्र आहे. इस्लामपूरमध्ये अनेक शाळा, कॉलेजेस, ITI, अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय आहेत. जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे मिरज, कराड, सांगली, कोल्हापूर. जर तुम्ही रस्त्याने येणार असाल तर पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH44 इस्लामपूर जवळूनच जातो. प्रवास अगदी सोपा आहे. आणि विमानतळ म्हणालात तर कोल्हापूर हे विमानतळ 45 किलोमीटर अंतरावर आहे. इस्लामपूर हे कापड उद्योग, दुग्ध व्यवसाय, गृहोपयोगी साहित्याच्या बाजारपेठेसाठी ओळखले जाते. इथे एक साखर कारखाना देखील आहे. शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. इस्लामपूरमध्ये दरवर्षी जत्रा व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शैक्षणिक व व्यापारी प्रगतीमुळे हे शहर सातत्याने विकसित होत आहे. शहराचा इतिहास, येथील परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाप पाहून कोणालाही इथे यावेसे वाटते. उरण इस्लामपूर हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख शहर. उरण इस्लामपूर नगर परिषदेची स्थापना 1853 साली झाली आणि जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 2025 साली सुमारे 1 लाख इतकी आहे. उरण इस्लामपूर नगरपालिका ही ब वर्ग नगरपालिका आहे. उरण इस्लामपूर शहराचे क्षेत्र 4042 हेक्टर इतके आहे. नगरपालिका हद्दीत एकूण 26 वॉर्ड असून त्यामधून 26 नगरसेवक निवडून आलेले आहेत. पुणे बँगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा इस्लामपूर पासून 2 किलोमीटर अंतरावरून जातो, तर पेठ सांगली हा राज्यमार्ग क्रमांक 138 हा इस्लामपूर शहरातून जातो. शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. शहरात पाण्याच्या अनुक्रमे 7 लाख, 7.5 लाख लिटर्सच्या क्षमता असलेल्या टाक्या असून सदर टाक्यांना 11 किलोमीटर अंतरावरून कृष्णा नदीतून 2 टप्प्यातून पाणी पुरवले जाते. इस्लामपूर हे निमग्रामीण असे शहर आहे. या शहराचा मुख्य भाग उरण आहे. येथूनच खऱ्या अर्थाने शहराचा विस्तार झाल्याचा पाहावयास मिळतो. म्हणूनच या शहराच्या आधी उरण हे नाव लावले जाते. उरण इस्लामपूर असे म्हटले जाते. उरण इस्लामपूरमध्ये शंभूअप्पाच्या नावाने 8 दिवस मोठ्या प्रमाणात उरूस भरतो. इस्लामपूर शहराच्या बाजूला राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना,
व त्यालगत मोठे राम मंदिर आहे। इस्लामपूर हे शहर वाळवा तालुक्यात येत असले तरी तालुक्यासाठी असणारी सर्व शासकीय कार्यालये इस्लामपूर मध्येच आहेत। यामध्ये तहसीलदार, प्रांत कार्यालय, पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस कार्यालय, फौजदारी व दिवाणी न्यायालय, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, भूमी अभिलेख कार्यालय, सिटी सर्वे कार्यालय, मुद्रांक व दस्त नोंदणी कार्यालय इत्यादी प्रमुख कार्यालयांचा समावेश होतो। शहरामध्ये विविध प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आहेत। मराठी माध्यमिक शाळांमध्ये प्रामुख्याने आदर्श बालक मंदिर, इस्लामपूर हायस्कूल, विद्या मंदिर, यशवंत हायस्कूल इत्यादी प्रमुख आहेत। इंग्रजी माध्यम शाळांमध्ये प्रकाश पब्लिक स्कूल, विद्यानिकेतन इत्यादीचा समावेश होतो। महाविद्यालयांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हे महाविद्यालय सर्वात जुने असून त्याची स्थापना 1961 साली झाली। ग्रामीण भागातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ते ओळखले जाते। पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे। येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे विशेष नावारूपाला आले आहे। त्यामधून अनेक अधिकारी शासकीय पदावर कार्यरत आहेत। प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे येथील प्रमुख महाविद्यालय आहेत। हे आमचं इस्लामपूर शहर। खरं तर आमचा तालुका वाळवा, पण कारभार सगळा चालतो इस्लामपुरात आणि इस्लामपूर हे आता सांगली जिल्ह्याचं प्रमुख शहर झालंय। आणि हा बहे फाटा हे आहे सद्गुरू धोंडीराम महाराज समाधी मंदिर इस्लामपूर, सुवर्ण पुतळा। इस्लामपूर येथील प्रसिद्ध वाकोबा मंदिर, इस्लामपूरचा उरुण हा विभाग येथे चालू झालाय। उरुण इस्लामपूर जे म्हणतात ते यामुळेच। इस्लामपूर येथील सुप्रसिद्ध इस्लामपूर हायस्कूल, इस्लामपूरचं अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, आणि लोकनेते राजाराम बापू पाटील सहकार भवन आपल्याला समोरच दिसतंय। हे राजाराम बापू पाटील सहकार भवन आहे। नगरपालिका ही मागे गेली आहे, ती नगरपालिका इस्लामपूरची। आणि समोर दिसतोय तो गणेशोत्सवाचा मंडप। उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, त्याची जय्यत तयारी सुरू आहे। शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा आणि त्याच्या बाजूलाच आहे राजाराम बापू पाटील नाट्यगृह। ही आहे इस्लामपूरची मंडई आणि मागे दिसते राजाराम बापू पाटील मिलिटरी हायस्कूल। हे आहे मार्केट यार्ड। हे आहे इस्लामपूर येथील महात्मा फुले विद्यालय आणि कर्मवीर कॉलेज जे इस्लामपूरचं प्रसिद्ध कॉलेज, केबीपी कॉलेज, ही इमारत। हे आहे केबीपी कॉलेज। ही आहे दत्त टेकडी। टेकडीवर जे वर मंदिर दिसतं ते दत्ताचं आहे, म्हणून दत्त टेकडी म्हणतात आणि इस्लामपुरातलं एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। चला तर मग जाऊयात दत्त टेकडीला।
इथून इस्लामपूर शहराचं विहंगम दृश्य दिसतंय आणि ते सुंदर दृश्य बघण्यासाठीच लोक दत्त टेकडीला भेट देतात. इस्लामपूरचं पवित्र अंबिका उद्यान हे काही कारणास्तव बंद आहे. आम्ही दाखवू शकत नाही आहोत आणि आम्ही स्वतःही पाहू शकत नाही आहोत. एक बाहेरचा नजारा दाखवतो.
मित्र हो, इस्लामपूर म्हणजेच ईश्वरपूरमधील एक प्रसिद्ध अंबामातेचं मंदिर आणि आम्ही इस्लामपूरकर याला अंबाबाईचं मंदिर असं संबोधतो, असं म्हणतो. तर दर्शन घेऊया अंबामातेचं. मित्र हो, माझा जन्म इस्लामपूरचा आणि एक मजेशीर गोष्ट सांगतो की माझ्या आईबाबांचं लग्न या अंबाबाईच्याच मंदिरात झालं होतं. हे आहे इस्लामपुरातील सगळ्यात सुप्रसिद्ध मंदिर शंभू आप्पा मंदिर. दिवाळीनंतर इथे एक मोठा उरूस भरतो, मोठी जत्रा असते, फार छान उत्सव असतो तो आणि खूप खूप छान वातावरण असतं तेव्हा आणि खूप गर्दी असते. ते शंभू आप्पा मंदिराचं आपण दर्शन घेऊया. हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे. हे आहे बुआफन तुर्बत आणि हे आहे श्री शंभू आप्पा संजीवन समाधी मंदिर.
मित्र हो, हा जो समोर बंगला दिसतोय तो आमचा बंगला आहे, राम मंगल व्हिला. दुमजली इमारत अशी आहे आमची. आणि याच्याच अगदी बाजूला लागून हा जो बंगला आहे, हा बंगला तो आहे आमचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार माननीय श्री सदाभाऊ खोत यांचा बंगला. सदाभाऊ खोत हे आमचे इथले आमदार आहेत, त्यांचा हा बंगला. हा आहे अण्णासाहेब डांगे चौक. जो समोर चौक बघताय तो आहे अण्णासाहेब डांगे चौक. हे आहे गांधी चौक येथील पवित्र गणपती मंदिर. भाजी मार्केट गणेश मंडळाचा हा गणपती बाप्पा. आणि हा आहे इस्लामपूर येथील गांधी चौक. गांधी चौक ही इस्लामपूरची प्रमुख बाजारपेठ आहे. उरून इस्लामपूरचा महाराजा. आज जाऊ शकतो. हे आहे दक्षिणमुखी काळा मारुती मंदिर, ईश्वरपूर. आणि हा जो समोर चौक दिसतोय ना, समोर चौक, हा आहे काळा मारुती चौक. 4 रस्ते, तिथे 4 रस्ते आहेत. उरून ईश्वरपूर येथील महागणपती. चला तर मग दर्शन घेऊयात महागणपतीचं.
हे आहे इस्लामपूर येथील एकमेव नाट्यगृह, लोकनेते राजाराम बापू पाटील नाट्यगृह. उरुण इस्लामपूर नगर परिषदेचं हे माननीय जयंत पाटील खुले नाट्यगृह. चला तर भेट देऊया जयंत पाटील खुले नाट्यगृह याला. I love उरुण इस्लामपूर. हे आहे SD पाटील इंडोर स्टेडियम. हे आहे विद्या मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ईश्वरपूर. हा आहे स्वर्गीय सदाशिवदाजी पाटील यांचा भव्य सोनेरी पुतळा. आणि इथं तुम्हाला समोर दिसतंय इंडोर स्टेडियम आणि हे भव्य दिव्य असं पटांगण विद्यार्थ्यांना आणि खेळण्यासाठी. आणि समोर दिसते ते SD पाटील इंडोर स्टेडियम. इस्लामपूरचं प्रमुख असं हे स्थान आहे आणि हे विद्यालय फार खूप जुनं आणि प्रसिद्ध असं हे विद्या मंदिर आहे. आणि हे आहे तिथले सिक्युरिटी गार्ड्स ज्याने आम्हाला परमिशन दिली आहे. धन्यवाद, थँक्यू. इस्लामपूर येथील प्रसिद्ध रेस्टॉरंट कोकोज, जे तुम्हाला गोव्यात असल्याचा भास होईल. हे आहे ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूल. राजाराम बापू पाटील खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था. आणि इथं सुरुवात होते इस्लामपूरच्या राजाराम नगर. आता आपण भेट देतोय राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला, RIT. राजाराम बापू पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजाराम नगर. इस्लामपूर साखराळ येथील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड, राजाराम नगर इथे आपण आलो आहोत. आणि हा आहे साखर कारखाना आणि त्याचा हा भव्य परिसर. मेगावॅट्स वीज निर्मिती प्रकल्प इथेच आहे. इथे मस्त भव्य गार्डन आहे.
मित्रहो, हे आहे राजबागेश्वर मंदिर आणि इथली स्थानिक लोक याला राजे भास्कर असं संबोधतात। इथे पाडव्याला, गुढीपाडव्याला मोठा उत्सव भरतो, जत्रा भरते, हे याचं महत्त्व आणि हे फार प्राचीन आणि इथलं आध्यात्मिक असं हे स्थान आहे इस्लामपुरातलं। चला तर भेटूयात, दर्शन घेऊयात राजबागेश्वर मंदिराचं। ह्या राजेबागेश्वर मंदिरात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही भक्त अगदी मोठ्या संख्येने येतात आणि भक्तिभावाने इथलं दर्शन घेतात। इस्लामपूरमधील हे सगळ्यात जुनं चित्रमंदिर म्हणजे थिएटर जय हिंद, जे आता बंद झालं आहे। पूर्वी आम्ही लहान असताना इकडे चित्रपट बघायला यायचो। इथे आहे इस्लामपूरचं प्रसिद्ध माणकेश्वर थिएटर।
इथे आतमध्ये आहे मोरे कॉलनी. तर हो, हा आहे सांगली पेठ रस्ता. सांगली पेठ रस्ता. तिथे जवळच आहे इस्लामपूर एस टी स्टँड आणि स्टँडला लागून असलेल्या या इमारतीत आहे हे इथलं जुनं मेडिकल स्टोअर शिवकृपा मेडिकल. आणि सांगण्यास आनंद वाटतोय हे आमचंच आहे. माझे धाकटे बंधू सुधीर चोपदार हे स्टोअर चालवतात. ते आहेत शिवकृपा मेडिकलचे मालक सुधीर चोपदार. कधी इस्लामपूरला आलात आणि तुम्हाला काही औषधांची किंवा काही जनरल गोष्टींची जर गरज पडली तर आवर्जून शिवकृपा मेडिकलला भेट द्या. आमचंच मेडिकल स्टोअर आहे आणि हे माझे धाकटे बंधू सुधीर चोपदार हा व्यवसाय चालवतात.
टाकूया